तर ही तयार झालेली आहे आपली झटपट बनणारी प्रॉन्सची बिर्याणी। कुकरमधली फक्त एका शिटीमध्ये जर तुमच्याकडे पाहुणे येणार असेल तर ही झटकीपट बनणारी बिर्याणी आहे। सो तुम्ही सुद्धा ही बिर्याणी बनवून बघा। नमस्कार, गुड मॉर्निंग। नवीन दिवसाची नवीन सुरुवात झालेली आहे आणि आता घड्याळात वाजलेले आहेत 9:30 झालेले आहेत। सो आत्ता मी किचनमधनं बाहेर पडलेली आहे। अजून हर्षित काही उठलेला नाही आहे, परंतु मिस्टर मात्र ऑफिसला निघून गेलेले आहेत। आणि आजचा जो दिवस आहे तो आता मी सकाळी ना उठल्या गाणी ऐकत असते। ज्यावेळेला माझं जेवण चालू असतं ना त्यावेळेला मी एका बाजूला जी जुनी गाणी असतात ना ती एका बाजूला ऐकत असते, कानाला एअरपॉड लावलेले आहेत आणि एका बाजूला ती गाणी ऐकत असते आणि एका साईडला जेवण चालू असतं। सो आत्ता जो मिस्टरांचा डबा होता तो बनवलेला आहे आणि आज नाश्त्यात बनवलेला आहे इडली आणि चटणी। आणि आता थोड्या वेळानंतर मी मार्केटला जाणार आहे आणि येताना काहीतरी फिश वगैरे घेऊन येणार आहे, कारण आज आहे वाराचा दिवस। सो आज काय बनवायचं असा सकाळपासून प्रश्न होता, तर मग नंतर ठरवलं की चला येताना प्रॉन्स घेऊन येते आणि आजची प्रॉन्सची बिर्याणी बनवते। कारण 2 दिवस झाले नॉनव्हेज काहीच बनवलेलं नाही आहे, कारण मागी गणेश जयंती होती आणि त्याच्यानंतर काल होता गुरुवार। सो कालसुद्धा काही फिश वगैरे बनवलेलंच नाही कारण गुरुवार असल्यामुळे। आणि आत्ता मी मार्केटला जाऊन फिश घेऊन येते। तसंच मला आज पार्लरला सुद्धा जायचं आहे, कारण आता थंडी पडते बरीच सारी आणि गेल्या महिन्यात मी पेडिक्युअर केलेलं होतं। सो गेल्या महिन्यात मी घरीच पेडिक्युअर केलेलं होतं, परंतु आज मी विचार करते की पार्लरला जाते आणि पार्लरला जाऊन पेडिक्युअर करते। कारण आज खूपच पायाला म्हणजे मी बघितलं ना तर पायाला खूप सारे क्रॅक्सपेक्षा खूप सारी डेड स्किन आहे। तर मी विचार केलेला आहे की आज पार्लरला जाऊनच पेडिक्युअर करून घेते। सो पार्लरला सुद्धा जाणार आहे, फिश मार्केटमध्ये जाणार आहे आणि आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे प्रॉन्सची बिर्याणी। तर प्रॉन्सची बिर्याणी मी कशी बनवते हे तुम्हाला दाखवणार आहे। आणि आता हर्षित थोड्या वेळाने उठेल कारण अजूनही उठलेलं नाही आहे। रात्री तो थोडंसं उशिरा झोपतो, कारण जेवण वगैरे झाल्यानंतर आम्ही थोडं अभ्यासाला बसतो। कारण झालंय काय, कालच त्याच्या स्कूलमधनं त्याचं नेक्स्ट मंथमध्ये जी एक्झाम आहे त्या एक्झामचं सगळं टाइम टेबल आलेलं आहे आणि आम्ही आता अभ्यासाला सुरुवात केलेली आहे। काल रात्रीच आम्ही अभ्यासाला सुरुवात केली। काल जेव्हा मी तिकडनं आली त्याच्यानंतर हर्षितला जेवण वगैरे दिलं, त्याला मी म्हटलं झोप लवकर, परंतु तो म्हणाला मम्मा मला झोप येत नाहीये। तर मी त्याला म्हटलं ठीक आहे मग अभ्यासाला बसूया। मग आम्ही रात्री थोडं उशिरापर्यंत अभ्यास करत बसलो, 11:30 वगैरे झाली असेल आम्हाला अभ्यास करत। आणि त्याच्यानंतर मग मलाही झोप यायला लागली आणि हर्षितला सुद्धा। मग आम्ही झोपून गेलो आणि आत्ता मी सकाळी उठून सगळं आवरून घेतलेलं आहे। हर्ष थोड्या वेळाने उठेल, मग त्याला नाश्ता वगैरे देईन, नंतर त्याला आंघोळ वगैरे घालेन आणि पुन्हा त्याला अभ्यासाला बसवेन। कारण तो तर शाळेतही जात नाही आहे, ट्युशनला सुद्धा जात नाही, त्याच्यामुळे त्याचा अभ्यास खूप सारा मागे राहिलेला आहे। आणि आता आजपासून मला त्याचा अभ्यासासाठी खूप सारे एफर्ट्स घ्यावे लागणार आहेत। खूप साऱ्या गोष्टी मला त्याला समजावून सांगाव्या लागणार आहेत, मराठी हिंदी। कारण इंग्लिश मिडियमवाल्यांचं थोडंसं मराठी आणि हिंदी थोडंसं वीक असतं। जरी तुमची मदर टंग मराठी जरी असली किंवा जरी तुमची मदर टंग ही हिंदी असली तरीसुद्धा लिहिण्यामध्ये आणि थोडंफार वाचण्यामध्ये त्यांना प्रॉब्लेम्स होतच असतात। आणि मी त्याचं मॅथ्स घेणार आहे पहिली गोष्ट, आणि त्याच्याबरोबर कदाचित हिंदीचा पण थोडासा त्याचा अभ्यास घेणार आहे। सो आज मी त्याला काल रात्रीच मी त्याला सांगितलेलं होतं की मी तुझे अजून 2 सब्जेक्ट मी उद्या तुझे घेईन। सो आज मी त्याचं मॅथ्स आणि हिंदी असे 2 सब्जेक्ट त्याचे मी घेणार आहे। तर चला, अजून तरी तो उठलेला नाही आहे। तो जेव्हा उठेल तेव्हा त्याला नाश्ता देते आणि त्याच्यानंतर त्याला मी अभ्यासाला बसवणार आहे। सो तोपर्यंत त्याचा नाश्ता मी काढून ठेवते आणि मी बाहेर जाऊन मला जे प्रॉन्स घेऊन यायचे ते प्रॉन्सही घेऊन येते आणि मी पार्लरला जाऊन येते आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला भेटते। मी चाललेली आहे माझ्या काकूच्या सुद्धा घरी, म्हणजे जुन्या घरी, कारण ही जी पिशवी आहे ती त्यांनी मला त्या दिवशी हर्षितला ना म्हणजे माझ्या घरी खूप मोठ्या उशा नव्हत्या तर त्यांच्याकडे उशा होत्या, तर त्यांनी मला त्यातनं ह्या उशा घालून दिलेल्या। सो ती पिशवी सुद्धा आहे, ते मी चाललीच आहे बाहेर, तर त्यांची पिशवी सुद्धा देते। तर आता निघाली आहे स्कूटीवरनं, कारण ॲज युजल पार्किंगचा प्रॉब्लेम तर मी 4 व्हीलर काढू शकत नाही। तर मी आता माझी जी बाहेरची सर्व कामं आहेत ती आवरून आलेली आहे पार्लरमध्ये। आज बऱ्याच दिवसानंतर मी पेडिक्युअर करायला आलेली आहे, कारण थंडीचे दिवस चालू झाले, त्याच्यामुळे मी विचार केला आहे की मी आताच म्हणजे 1 महिन्यापूर्वी पेडिक्युअर केलेलं होतं, परंतु आता पुन्हा असा विचार करते कारण थंडी खूप आहे।
तर मी आत्ताच माझं बाहेरचं सगळं आवरून आलेले आहे आणि हर्षितचा नाश्तासुद्धा झालेला आहे. सो तुम्हाला दाखवते मी आता हर्षित काय अभ्यास करतोय, त्याचं काय चाललंय ते. अभ्यास काय चालू आहे? हिंदी. आणि याच्यानंतर मॅथ्स घ्यायचंय, माहिती आहे ना? माहिती आहे. आणि मी तुला काय विचारते, काय मग परीक्षेची डेट डिक्लेअर झाली ना काल रात्री? मग आता जोरात अभ्यास करायला पाहिजे, है की नाही? चला आता आपण हिंदीचं, मी तुझं हिंदीचं घ्यायला बसते. आपण आधी पहिले हिंदी कंप्लीट करूया. दुपारी मी काही प्रॉन्स बिर्याणी वगैरे बनवलेली नाही आहे. प्रॉन्स बिर्याणी मी आत्ता बनवणार आहे, कारण हर्षितने मला सांगितलं की मम्मा आत्ता प्रॉन्स बिर्याणी नको बनवूस, मला पापलेट जे तू आणलेला आहेस सो पापलेटची आमटी कर. तर मी त्यावेळेला पापलेटची आमटी केली आणि त्याचबरोबर मी प्रॉन्सचे जे लोणचं आहे ना, म्हणजे छोटे मी प्रॉन्ससुद्धा आणलेले, तर प्रॉन्सचंसुद्धा लोणचं बनवूनसुद्धा ठेवलेलं होतं, कारण हर्षितला ते खूप आवडतं. प्रॉन्सचं जे लोणचं आहे ते तुम्ही कधी पण, म्हणजे ज्या वेळेला वाराचे दिवस असतात, काही वेळेला फिश मिळत नाही किंवा तुम्हाला बाहेर जायचा कंटाळा येतो, अशा टायमाला ते प्रॉन्सचं लोणचं तुम्ही पिठी भात किंवा डाळीची आमटी आणि भाताबरोबर सुद्धा तोंडी लावण्यासाठी घेऊ शकता. खूप छान लागतं. आणि जर ते तुम्ही हवाबंद डब्यात ठेवलं तर 1-1 महिना ते खूप छान राहतं. त्याचे जी लिंक आहे, म्हणजे मी ऑलरेडी कोलंबीचं लोणचं कसं बनवतात ह्याचंसुद्धा ब्लॉग बनवलेला आहे, सो त्याची लिंक आहे ती मी डिस्क्रिप्शनमध्ये देते. तुम्ही नक्की म्हणजे ते बनवून बघा. खूप छान लागतं कोलंबीचं लोणचं. किंवा ज्या लोकांना फिश वगैरे आवडत नाही त्याने एकदा तरी ट्राय करा, खूप छान लागतं. म्हणजे मी हे बनवत असते, कारण ज्या वेळेला असं असतं पावसाळ्याचे दिवस असतात त्यावेळेला फिश मिळत नाहीत आणि मग त्या टायमाला मी ते कोलंबीचं लोणचं जास्तीचं बनवून ठेवते पावसाळ्याच्या अगोदर. त्याच्यामुळे ते हर्षितला बरं पडतं आणि मलाही बरं पडतं, कारण मग पावसाळ्याच्या दिवसात फक्त अंडी हा एकच पर्याय असतो. मग त्यावेळेला मला असं होतं की सारखी सारखी अंडी पण कंटाळा येतो ना, मग त्या टायमाला मी ते कोलंबीचं लोणचं बनवून ठेवते, म्हणजे पावसाळ्याच्या आधी बनवून ठेवते की ज्यामुळे हर्षितचा काही प्रॉब्लेम होत नाही. मग हर्षित माझ्या मागे मग असं रागत नाही की मम्मा मला फिश पाहिजे फिश पाहिजे. सो त्याचा त्यावेळेला प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो सगळा. सो आत्ता मी बनवायला घेते आहे प्रॉन्सची बिर्याणी, झटपट अशी प्रॉन्सची बिर्याणी, आणि तीसुद्धा कुकरमध्ये. सो ती कशी बनवली जाते झटपट ते मी तुम्हाला दाखवते. चला तर मग सुरुवात करते प्रॉन्सची बिर्याणी बनवायला. तर इथे सर्वप्रथम मी प्रॉन्सला मॅरिनेट करणार आहे, आणि प्रॉन्सला मॅरिनेट करताना हा आहे बिर्याणीचा मसाला, तो मी याच्यात थोडासा घालते. अगदी थोडासाच घालणार आहे, खूप नाही, म्हणजे 1 चमचा म्हणाला तरी हरकत नाही. त्याच्यानंतर ह्यामध्ये मी घालणार आहे थोडीशी हळद. त्याच्यानंतर थोडंसं 1 चमचा मी लाल तिखट घालणार आहे इथे. त्यानंतर याच्यात मी घालणार आहे आलं लसूण याची पेस्ट. तर ह्याच्यात घालणार आहे मी 1 चमचा आलं लसणाची पेस्ट. आणि त्यानंतर मी ह्यात घालणार आहे मीठ. थोडंसं याच्यामध्ये मीठ घालून घेते, कारण ऑलरेडी प्रॉन्स जेव्हा त्याच्या आतमधला काळा धागा जेव्हा काढलेला त्यावेळेला मी ऑलरेडी त्याला मीठ लावून घेतलेलं होतं. आणि आता हे सर्व मी मिक्स करून घेते. ह्याला आपण थोड्या वेळासाठी मॅरिनेट करायचं आहे, म्हणजे 15 मिनटं तरी तुम्ही मॅरिनेशनला ठेवलं ना तरी बस झालं. 15 मिनटं खूप झाली. आणि हे अशा पद्धतीत मी मॅरिनेशनला ठेवून देते. तर सर्वप्रथम गॅस पेटवते आणि ह्याच्यामध्ये इथे मी गरम पाणी करायला ठेवलेलं आहे. ह्या बाजूला तुम्हाला दिसत असेल इथे मी जेवढ्या वाट्या तांदूळ घेतलेले आहे त्याच्यात डबल मी पाणी घेतलेलं आहे. सो आता मी याच्यात तेल घालते. तेल थोडंसं गरम झालं की ह्यामध्ये मी घालणार आहे खडे मसाले. हे जे खडे मसाले ते मी याच्यात घालते. हे गरम झालेलं आहे. आणि आता ह्यामध्ये मी घालणार आहे कांदा. सो इथे मी 2 मीडियम साईजचे कांदे आणि 1 मोठा टोमॅटो असं मी चिरून घेतलेला आहे. तर हा कांदा घालते मी याच्यात. आमच्याकडे ना वाराचा दिवस असला ना की हर्षितला नॉनव्हेज लागतंच. त्याला फक्त गुरुवार सोडल्यास ना सगळे दिवस हर्षितला नॉनव्हेज लागतं. त्याच्यामुळे मला फिश हे घरी आणूनच ठेवावं लागतं. ह्यामध्ये घालते मी 1 चमचा आलं आणि लसूण याची पेस्ट, आणि ती पण याच्यात व्यवस्थित सॉटे करून घेते, म्हणजे जो आला लसणाचा जो कच्चेपणा आहे तो निघून जावा म्हणून.
याला आता एक 2-3 मिनटं हाय फ्लेमवरती जरा कांदा मी शिजायला ठेवते। तुम्ही ते बघू शकता आल्या लसणाची पेस्ट व्यवस्थित याच्यामध्ये मिक्स झालेली आहे। कांदा पण आपला हलका गुलाबीसर झालेला आहे आणि आता मी याच्यात घालते टोमॅटो। आणि हा टोमॅटो शिजत असतानाच मी त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घालते की ज्याच्यामुळे टोमॅटो लवकर सॉफ्ट होतील। थोडंसंच मी मीठ घातलं याच्यात आणि पुन्हा एकदा हे सगळं मिक्स करून घेते। एक 2-3 मिनिटं झालेली आहेत आणि टोमॅटो आपला व्यवस्थित शिजलेला आहे। आणि आता ह्याच्यामध्ये मी ड्राय मसाले घालते, ज्याच्यामध्ये मी घालते आहे सर्वात पहिले हळद। इथे मी अर्धा चमचा हळद घालते। त्यानंतर मी याच्यात घालणार आहे लाल मसाला म्हणजे मिरची पावडर, 1 चमचा मिरची पावडर। त्यानंतर मी याच्यामध्ये घरी केलेला जो बिर्याणी मसाला आहे ना, हा माझा घरी केलेला बिर्याणी मसाला आहे, तो मी याच्यात घालते आहे की ज्याच्यामध्ये मी ब्लॅक पेपर घातलेला आहे। त्याच्यानंतर जे आपले क्लोव्ह असतात ते घातले, रेड चिली पावडर आहे ह्याच्यात, म्हणजे रेड चिलीज जे असतात ड्राय रेड चिलीज त्या मिक्स करून मी हा बनवलेला आहे। ह्याच्यामध्ये मी त्याच्यानंतर मी ह्याच्यामध्ये कोरिअँडर घातलेला आहे आणि त्याच्यामध्ये बघायला गेलं तर आपलं जे वेलचीचा वापर पण थोडासा मी याच्यात करते, कारण त्याला जे टेस्ट येते ना ती खूप छान येते। त्याच्यामुळे ह्या बिर्याणी मसाल्यामध्ये मी वेलची पण घातलेली आहे। अशा प्रकारे हा माझा घरगुती बिर्याणी मसाला आहे, कारण ज्या ज्या वेळेला व्हेज बिर्याणी सुद्धा केली जाते त्या वेळेला सुद्धा मी हाच मसाला वापरते। आता मी जी फ्लेम आहे ना ती कमी करते आणि हा मसाला व्यवस्थित परतून घेते। आता मी ह्यामध्ये घालणार आहे दही। दही जेव्हा तुम्ही याच्यात घालता ना तेव्हा जी फ्लेम आहे ती पूर्णतः मंद करायची आहे। अशा पद्धतीत मी 4-5 चमचे दही घातले। तुम्ही तुमच्या अंदाजाने दही घातलं तरी हरकत नाही, कारण जेवण करताना प्रत्येक गृहिणीला हा अंदाज असतो की केवढं कशात काय लागणार आहे, सो तेवढी ती जेवण करून पारंगत झालेली असते। सो अशा पद्धतीत फ्लेम पूर्ण कमी आहे, नाहीतर दही फाटू शकतं जर तुमची फ्लेम भरपूर असेल तर। अशा पद्धतीत काही जण जेव्हा प्रॉन्सला मॅरिनेट करतात ना तेव्हा सुद्धा त्याला दही लावतात। सो हे अशा पद्धतीत आता मी याच्यात घालणार आहे जे मॅरिनेट केलेले जे प्रॉन्स आहेत आपले ते मी आता याच्यात घालते। मॅरिनेशन करून एक 10 मिनिटं झालेली आहेत, तर हे प्रॉन्स मी सगळे याच्यात घातलेले आहेत आता हे पुन्हा सर्व मिक्स करून घेते, म्हणजे जे दही आणि मसाले आहेत ना ते आता प्रॉन्सला लागले पाहिजे या हिशोबाने। अशा पद्धतीने महत्वाचं म्हणजे इथे जे आपण गरम पाणी घेतलेलं होतं ना ते थोडंसं पाणी मी याच्यात घालते, कारण खरं म्हणजे टोमॅटो आणि दह्याला आता पाणी सुटणार आहे, परंतु आता मसाले खाली लागू नये, जिथपर्यंत ते पाणी सुटणार तोपर्यंत ते मसाले खाली लागू नयेत, तोपर्यंत ह्याला मी त्यामुळे मी याच्यात पाणी घातलेलं आहे। कारण जे मसाले आहेत आणि म्हणजे दही आहे आणि त्याच्याशिवाय जे मसाले टोमॅटो घातलेला आहे त्याला आता हळूहळू पाणी सुटणार आहे, आणि पाणी सुटेपर्यंत जे प्रॉन्स आहेत किंवा जो मसाला आहे ड्राय मसाला जो आपण घातलेला आहे ना तो खाली लागू नये म्हणून मी याच्यात थोडंसं पाणी घातलंय आणि आता फ्लेम थोडीशी वाढवली आहे आणि ह्याला शिजायला ठेवलंय। एक 5 ते 10 मिनिटं हे प्रॉन्स व्यवस्थित शिजवायचे। इथे मी 3 वाट्या ज्या मोठ्या वाट्या आहेत ना त्या 3 मोठ्या वाट्या तांदूळ घेतलेला होता आणि तो व्यवस्थित स्वच्छ धुवून त्याच्यानंतर ह्यातलं जे पाणी आहे ते ड्रेन करण्यासाठी ठेवलेलं होतं। तुम्ही इथे बघू शकता व्यवस्थित असं कडक आणि पाणी पण त्यातनं निघून गेलंय। जेव्हा हे प्रॉन्स व्यवस्थित 10 मिनिटाला शिजतील ना त्यानंतर मी हा राईस त्याच्यामध्ये घालणार आहे, आणि काय होणार आहे राईसला ऑलरेडी पाणी लागलेलं असल्यामुळे राईस शिजायला फार वेळ नाही लागणार आहे। कुकरच्या एकाच शिटीमध्ये हा जो ही जी आपली बिर्याणी आहे ती व्यवस्थित शिजणार आहे, खूप काही वेळ नाही लागणार आहे। आणि मी खरं सांगू का खूप सारं काही तामझाम नाहीये, तर तुम्ही इथे बघू शकता की इथे प्रॉन्स आपले शिजायला सुरुवात झाली, उकळी येते।
प्रॉन्स बिर्याणी बनवताना मी एक गोष्ट तुमच्याशी शेअर करावीशी वाटते मला. असं बघायला गेलं तर ही रेसिपी खूप सोपी आहे, परंतु ज्यावेळेला पाण्याचं जे प्रमाण असतं त्यामध्ये कधी कधी आपल्यामध्ये चूक होते. कारण कुकरमध्ये तुम्ही एकदा पाणी घातलं की मग ते तुम्ही काढू शकत नाही. कारण ज्यावेळेला तुम्ही राईस बनवता त्यावेळेला जे राईसमध्ये एक्सेस वॉटर असतं ते तुम्ही काढू शकता, पण जेव्हा कुकरमध्ये तुम्ही जेव्हा बिर्याणी बनवता किंवा पुलाव बनवता त्यावेळेला तुम्ही एकदा पाणी याच्यामध्ये ओतलं, राईस घातलं, पाणी ओतलं, त्याला तुम्ही काढू नाही शकत. तुम्हाला जसं मी तांदळामध्ये सांगितलं की ह्या तांदळामध्ये मी 3 मोठ्या वाट्या तांदूळ घेतलेला आहे, परंतु हे लक्षात ठेवायचं आहे की ह्याच्यात आपण दही घातलेलं आहे, ज्याच्यामुळे दही पण पाणी सोडतं. त्याच्यामुळे जेव्हा हे तुम्ही पाणी ह्याच्यात घालाल तेव्हा थोडंसं कमी पाणी घाला. म्हणजे एक अर्धा वाटी तुम्ही जरी पाणी याच्यात कमी घातलं तरी चालेल. आपला तांदूळ व्यवस्थित शिजणार आहे आणि बिर्याणी व्यवस्थित होणार आहे, ते पण मी तुम्हाला दाखवते. आता इथे हे शिजतंय प्रॉन्स व्यवस्थित शिजले आहेत की नाही. प्रॉन्सला पण खूप शिजवून नाही घ्यायचंय. प्रॉन्स हे व्यवस्थित शिजले आहेत की नाही, कसं जसे प्रॉन्स हे आकसून जातात नाही असे छोटे होतात, व्यवस्थित कुक झालेले आहेत. सो आता ह्याच्यामध्ये मी राईस घालते आणि ते घालताना फ्लेम पूर्ण कमी करते. ड्रेन केलेला तांदूळ आहे ना, त्यातनं पाणी सगळं जे एक्सेस वॉटर होतं ते सर्व काढलेलं आहे अशा पद्धतीत. आणि आता मी याला पुन्हा मिक्स करून घेते. तुम्ही बघू शकता जसं मी तांदूळ घातला लगेच तांदळाने जे पाणी होतं याच्यामध्ये ते ऍब्झॉर्ब केलेलं आहे पूर्ण. बघा तुम्ही इथे ड्राय तुम्हाला दिसत असेल, हे पूर्ण ड्राय झालंय. आता आहे ते पाणी घालण्याचं. आता याच्यात आपण किती पाणी घालायचं ते मी तुम्हाला सांगते. तुम्ही इथे बघू शकता एवढं पाणी मी ठेवलेलं आहे. हे 1 वाटी पाणी आहे. सो हे पाणी आपण असंच ठेवायचं, ते वापरायचं नाहीये पाणी. अशा पद्धतीत या काही छोट्या छोट्या गोष्टी असतात बिर्याणी बनवण्यासाठी. फार मोठं काही कौशल्य नाहीये याच्यात. फक्त एवढं लक्षात ठेवलं पाहिजे की आपण याच्यात ऑलरेडी दही घातलेलं आहे. सो काही जण हा विचार करतात की चला तांदूळ आपले समजा जर 3 वाट्या आहेत तर 6 वाट्या आपण पाणी वापरणार आहोत, दुप्पट पाणी. तसं नाही, कारण दह्याला सुद्धा पाणी सुटतं. तर आता याच्यात महत्वाची गोष्ट राहिलेली आहे आणि ती म्हणजे आहे मीठ. आता याच्यात मीठ किती घालायचं, तर ऑलरेडी आपण मीठ घातलेलं होतंच, त्यामुळे मी इथे 1 चमचा मीठ घालते आहे. तर आता इथे कुकर बंद केलेला आहे आणि इथे आपल्याला कुकरची फक्त 1च शिटी काढायची आहे. कुकरच्या 1 शिटीमध्ये आपली बिर्याणी रेडी होणार आहे. तर आता मी कुकर उघडते. 20 मिनिटं झाली आहेत. वाव, अरोमा एवढा छान येतोय ना, खूप छान येतोय. बघा कुकरच्या 1 शिटीमध्ये भात कसा व्यवस्थित शिजलाय ते. हे बघा अगदी व्यवस्थित झालेला आहे. फक्त कुकरची 1 शिटी. हे फार सोपं टेक्निक आहे आणि तुमचा तांदळाचा एकही जो कण आहे, भाताचा एकही कण आहे ना, तो मोडणार नाही, व्यवस्थित जसाच्या तसा राहणार. आता ह्याला मी असंच थोडा वेळ उघडं ठेवते की त्याच्यामध्ये जी वाफ आहे ना ती गेली पाहिजे, थोडा मोकळा झाला पाहिजे. जर तुम्हाला हा जर मोकळाच करायचा असेल ना तर कुकरमधनं काढून दुसऱ्या वेसलमध्ये करता येईल, ट्रान्सफर करता येईल. सो मी सुद्धा थोडा ट्रान्सफर करून घेते हा. तर माझ्याकडे हे छान असं मस्त असं भांडं आहे, ह्याच्यामध्ये मी हा जो राईस आहे ना तो ट्रान्सफर करून घेते. म्हणजे आमचा हर्षित म्हणणार मम्मा राईस गुदमरला. तो राईस ह्या कुकरमध्ये गुदमरू नये म्हणून मी ह्याच्यामध्ये हा राईस थोडासा ट्रान्सफर करून घेते, म्हणजे तो मोकळा राहील. हा बघा. तर ही जी प्रॉन्सची बिर्याणी आहे ना ती माझी रेडी झालेली आहे. शी व्यवस्थित मस्तपैकी.
तुम्ही म्हणाल की हा एवढा सारा राईस तर हो, रात्रीचं जेवण फक्त राईस एवढंच आहे आणि रायतं. तर आता प्रॉन्सची बिर्याणी बनवून झालेली आहे. आणि काय झालेलं आहे की दुपारच्या टायमाला जेवायला मी घरी आली त्यावेळेला पटकन जेवण बनवलं, पण ते काही शूट नाही केलं. मला खूप साऱ्या झेरॉक्स काढायला जायचं होतं संध्याकाळच्या टायमाला, तर त्या आता मी बाहेर गेलेली, तर त्यावेळेला मी झेरॉक्स काढून आणल्या, कारण हर्षीचे काही प्रोजेक्ट आहेत सो ते सबमिट करायचे आहेत. तर माझं आज त्याच्या टीचरबरोबर बोलणं झालं, तर त्या म्हणाल्या की तुम्ही त्याला प्रोजेक्ट बनवायला सांगा. तो ऑनलाईन प्रोजेक्ट जे आहेत म्हणजे गुगलवरनं सर्च करून वगैरे ते सगळं कंप्लीट करून तुम्ही ते शाळेमध्ये सबमिट करा, काहीच प्रॉब्लेम होणार नाही. तर त्याच्यामुळे जे काही पेपर्स लागतात, कलरफुल पेपर आहे, त्याच्यानंतर काही कलर पेन्स पण पाहिजे होते, सो ते सुद्धा त्याला आणून दिलेले आहेत. आणि काही झेरॉक्स काढायच्या होत्या, त्या झेरॉक्स काढलेल्या आहेत. आणि आता तो प्रोजेक्ट बनवायला घेतलेला आहे त्याने. सो त्याचा प्रोजेक्ट होईपर्यंत थोडा टाईम जाईल, त्याच्यामुळे तो लगेच मला भूक लागली असं नाही करणार. कारण जेव्हा फिश असतं ना, जेव्हा नॉनव्हेजचा वार असतो ना, तेव्हा कोणतेही फिश तुम्ही घरात म्हणजे कोणतेही फिश मी घरात आणलं ना की त्याचं चालू होतं, म्हणजे खूप लवकर त्याला भूक लागायला लागते. म्हणजे एरवी तो 8:30 पर्यंत जर जेवत असेल ना, तर त्याला 7:30-8लाच भूक लागते की मम्मा मला भूक लागली, मला जेवायला दे, असं त्याचं चालू होतं. सो अशा पद्धतीत आज मी तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे प्रॉन्सची झटपट अशी बिर्याणी, ती सुद्धा कुकरमधली. सो आजचा हा तुम्हाला माझा ब्लॉग कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा. आणि आजचा हा ब्लॉग तुम्हाला माझा आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन बाय, टेक केअर.